किंग ऑफ पॉलिटिक्स, राजकारणातील राजा. अर्थात राजकारणाचं समीकरण गणित आणि खुर्चीची गणित जी काय अवघ्या महाराष्ट्राने खुर्चीसाठी जे धडपडणारे कार्यकर्ते, धडपडणारे उमेदवार आणि यांच्या भोवती असणाऱ्या काही पक्षांचे जे काही मोठमोठे जे काही अध्यक्ष असतील, या अध्यक्षांपैकी आपलं नाव इतिहासाच्या पानात कोरण्यासाठी किंवा आपला पक्ष सुरळीतपणे पुढे टिकून राहण्यासाठी धडपड करणारे कितीतरी कार्यकर्ते असतील सुद्धा किंवा या पक्षाचे अध्यक्ष असतील सुद्धा. परंतु याच्यामध्ये जर का आपण एक नाव जर का महाराष्ट्रामधून जर का घेतलं तर यामध्ये प्रामुख्यानं पहिलं नाव येतं ते म्हणजे शरद पवार साहेबांचं. किंग ऑफ पॉलिटिक्स, राजकारणातील राजा म्हणून शरद पवारांचीच ओळख का किंवा अवघा महाराष्ट्र राजकारणातील राजा अर्थात किंग ऑफ पॉलिटिक्स हे शरद पवारांनाच का म्हणतात, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून शोधणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. किंग ऑफ पॉलिटिक्स अर्थात राजकारणातील राजा हे शरद पवारांनाच का म्हणतात, कारण शरद पवारांवरती कितीतरी वेळा पक्ष फुटीचं राजकारण आणि या राष्ट्रवादीवरती कितीतरी वेळा अशी आली सुद्धा आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या राष्ट्रवादीमधले दिग्गज नेते, दिग्गज कार्यकर्ते हे आपल्याच या राष्ट्रवादी पक्षाला सोडून शिवसेना, भाजपा आणि इतर पक्षामध्ये जाताना आपल्याला इतक्या वर्ष दिसले सुद्धा. शरद पवार साहेबांचा राजकीय प्रवास जर का आपण पाहिला तर या काळामध्ये कितीतरी वेळा राष्ट्रवादीवरती पक्षफुटीची आणि मोठमोठे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ आली सुद्धा. परंतु यामध्येच पक्षाला सावरणं आणि त्यातून पक्ष उभा करणं हे फक्त शरद पवार साहेबांना जमलं. कारण या वेळेला जर का अजित पवार साहेबांनी सुद्धा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी किंवा ही राष्ट्रवादी स्वतःच्या हातात घेतली सुद्धा, परंतु घड्याळ जे काय होतं हे घड्याळ सुद्धा त्यांनी घेरलं. परंतु याच चिन्हावरती किंवा याच घड्याळावरती अवलंबून न राहता शरद पवार साहेबांनी आता तुतारीचा शोध सुद्धा लावला. या तुतारीवरती नवीन राज्याचं आणि इथल्या जनहिताचं गणित हे शोधून शरद पवार साहेबांनी नवीन राजकारणाची सुरुवात आत्ताच्या तुतारीपासून पण केली. परंतु जर याच्या अगोदरचा जर का आपण इतिहास जर का बघितला तर 1990 किंवा 2000 नंतर जर का आता 24 वर्षातलं गणित आपल्याला जर का मांडायचं जर का म्हटलं तर कितीतरी वेळा शरद पवार साहेबांनी अशा ह्या पक्षफुटीच्या राजकारणाला किंवा इथल्या बंडखोरांना उत्तर सुद्धा दिलंय. किंवा जर प्रामुख्याने यामध्ये जर का आत्ताचा विचार जर का केला तर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा पोटनिवडणुकीच्या वेळेला जोर मारला होता. परंतु हा जोर त्यांचा कायम असताना ऐन वेळेला याच शरद पवार साहेबांना निसर्गाने साथ सुद्धा दिली आणि याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांचा येथे दारून त्यांनी पराभव करून सुद्धा दाखवला. आणि राष्ट्रवादी किंवा शरद पवार साहेबांची ताकद किती आहे ही शरद पवार साहेबांनी अवघ्या महाराष्ट्राला तेव्हा दाखवली सुद्धा होती. जर आपण पुढचा विचार जर का केला तर 2019 मध्ये जे काही मतदारसंघामध्ये किंवा विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी किंवा याच निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी जी काय फुटत चालली होती त्याच वेळेला येथे आळा घालण्याचं काम मोठमोठ्या सभा घेऊन येथे शरद पवार साहेबांनी केलं. जर आपल्या पक्षातले जर का मोठमोठे नेते किंवा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जर का जात जर का असतील तर त्यांच्या पक्षातले सुद्धा काही दिग्गज नेते फोडण्याचं काम येथे शरद पवार साहेबांनी सुद्धा केलं. जातीपातीच्या राजकारणात किंवा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवत असताना शरद पवार साहेबांनी कितीतरी सत्यवाणी किंवा त्यांच्या चांगल्या विचारांनी येथे महाराष्ट्राचं प्रबोधन आणि आपल्या पक्षाचा जोर कायम टिकून ठेवण्याचं येथे काम सुद्धा केलं. शरद पवार साहेब कोणत्याही नेत्यावरती किंवा कार्यकर्त्यावरती टीका न करता त्यांना योग्य त्या वेळी मतदानामधून किंवा या मतदानाच्या राजकारणामधून आणि ज्या वेळेला आपल्यावरती वेळ येईल त्या वेळेला त्यांनी त्या गोष्टी किंवा
त्यांची धमक ही महाराष्ट्रासमोर दाखवून सुद्धा दिली. 2019च्या या रिंगणामध्ये किंवा या राजकारणामध्ये भाजपा आणि शिवसेना ही एकत्र लढली होती आणि राष्ट्रवादीला येथे मोठा धोका सुद्धा तयार झाला होता. परंतु आपले उमेदवार जेवढे काही आपल्याला काढायचे आहेत किंवा जेवढे आपल्या सीट येतील त्याच्यानंतरच कोणाबरोबर आपण युती करायची आणि आपण सत्तेत कसं जाऊन बसायचं किंवा विरोधी पक्षनेता कसं व्हायचं हे शरद पवार साहेबांना चांगलंच माहिती होतं. त्याच्यामुळेच भाजपा आणि शिवसेना हे एकत्र जरी लढले होते तरी मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच किंवा मुख्यमंत्री पदावरून आणि इतर सीटवरून शिवसेना आणि भाजपामध्ये काही रखडलं सुद्धा होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये अवघ्या सगळ्यांनाच किंवा इथल्या जनतेला वाटत होतं की आता राष्ट्रवादीचं नक्की काय होणार किंवा येथे शिवसेनेचं काय होणार, भाजपा पुन्हा सत्तेत येईल. कारण त्याच वेळेला राष्ट्रवादी गटाचे अजित पवार त्यावेळेला सुद्धा फुटले होते आणि ते देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपाला जाऊन मिळाले होते. त्यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा शरद पवार यांनी अजित पवार यांना आपल्या पक्षात बोलून आणि संविधानाच्या जोरावर शिवसेनेची मदत केली. अर्थात येथे शरद पवार साहेबांनी नवीन गोगली सुद्धा टाकली आणि शिवसेनेला मदत करत शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना बनवलं. या वेळेला सुद्धा ते विरोधी पक्ष नेता झाले. परंतु या सर्व राजकारणामध्ये जर का आपण बघितलं तर आता 2024 ला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं गणित आता जुळलं सुद्धा आहे. शिवसेनेला 22 जागा, काँग्रेसला 16 जागा आणि राष्ट्रवादीला फक्त 10 जागा देण्यात आल्या. परंतु ह्या 10 जागेंवरती सुद्धा शरद पवार साहेब कोणती गेम खेळू शकतात हे अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे. कारण जरी सर्व महाविकास आघाडीमधले निवडून जरी आले, भाजपापेक्षा जास्त जरी सीट लागल्या तरी राजकारणाच्या या पटलावरती शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री पद घेतील का यावर सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र जरी असली तरी शरद पवार साहेब नवीन डाव हे ज्या वेळेला मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचं जेव्हा खुर्ची वाटप होईल त्यावेळेला शरद पवार साहेब हे नवीन गेम करू सुद्धा शकतात. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा पारडा आता जड सुद्धा आहे. परंतु भाजपा जरी शांत जरी असली तरी ती जरी महाविकास आघाडीला डॅमेज जरी करण्याचा प्रयत्न करत जरी असली तरी शरद पवार साहेब या वयाच्या 82व्या वर्षी या महाविकास आघाडीमध्ये नवीन बदल नक्कीच घडून आणतील किंवा ते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर समन्वय राखून आपली कारकीर्द किंवा आपला जो काय विश्वास, जो लोकांनी आपल्यावरती ठेवलेला जो काय आहे तोच विश्वास कमवण्याचा इथे प्रयत्न सुद्धा करतील आणि राजकारणामध्ये नवीन नांदी राजकारणाची ही ते सोडवतील सुद्धा किंवा या नांदीची सुरुवात सुद्धा होईल. त्याच्यामुळे कितीतरी वेळा राष्ट्रवादीवरती आलेली वेळ आणि याच वेळेला धुडकावून लावणारा एक महाराष्ट्रातला खंबीर नेता ज्यांचं नाव शरद पवार, म्हणूनच या शरद पवार साहेबांना या राजकारणाच्या पटलावरती किंवा महाराष्ट्राच्या या घडामोडीवरती, राजकारणाच्या या नांदीवरती शरद पवार साहेबांचं नाव हे कोरलेलं गेलं सुद्धा आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा पराभव लगेचच करणं किंवा जोपर्यंत शरद पवार साहेबांमध्ये धमक आहे किंवा जोपर्यंत शरद पवार साहेबांचा श्वास चालू आहे तोपर्यंत या राजकारणाच्या रिंगणामध्ये शरद पवार साहेबांना कोणीही हरवू शकत नाही. हा महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस इथला सांगेल सुद्धा. कारण राजकारणामध्ये शरद पवार साहेबांचा हात अजूनही कोणी धरलेला नाही. कारण पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा शरद पवार साहेब या अगोदर कितीतरी वेळा होते किंवा शरद पवार साहेब हे पंतप्रधान झाले सुद्धा असते, परंतु ती वेळ आणि ती संधी हुकली सुद्धा होती. त्याच्यामुळे पंतप्रधान पदाचे जरी ते दावेदार नसले तरी नरेंद्र मोदी यांनी कितीतरी भाषणामध्ये असं सांगितलं सुद्धा आहे की शरद पवार यांनी मला राजकारणामध्ये आणलं. म्हणजेच शरद पवार साहेब हे किती मोठे नेते असू शकतात याचा अंदाजा आपण लावला पण असेल. परंतु नक्की किंग ऑफ पॉलिटिक्स, राजकारणातील राजा हे शरद पवार साहेब आहेत का? नक्की तुम्हाला याविषयी काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.